अलंका परी पुण्यभूमी पवित्र तिथे ज्ञान तो ज्ञान राजा सुपात्र जया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी देव थोर म्हणावा की गुरु थोर म्हणावा आधी नमस्कार कुणाशी करावा मला वाटते सद्गुरु थोर आहे तयाच्या प्रसादे रघुराज पावे गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्तमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यविरवंचं सर्वदिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि काषायवस्त्रं शरणं प्रपद्ये धृतरदन्तरण्टकमालिका कौपिनोजिशास्त्रमुकुत्रीष्यं नित्यं हि वासं श्रीहरे दत्तात्रेय शरणं माहुरकारक नमो गुरुभ्यो गुरुपादुकाभ्य नमो आचार्यसिद्धेश्वर पादुकाभ्य नमो लक्ष्मीपती पादुकाभ्य श्री गणेशाय नमो नमः श्री गणेशाय नमो नमः श्री गणेशाय नमो नमः श्री गणेशाय नमः। जय जय जी व्यंकटरमणा दयासागरा परिपूर्णा भक्त दुःख भंजना पुढे ग्रंथ बोलवी मागील अध्यायी कथन नागनाथा भेटला अत्रिनंदन विद्याव्यासे दीक्षा कारण नाथपंथी मिरवला ओ प्रेमछिंद्राशी खेळून रळी जिंकला मच्छिंद्र तपोबळी तव सिद्ध उत्पन्न करुणी मंडळी शाबरी विद्या ओपिली। यावरी श्रुती पुढे कथन पूर्वी दक्षग्रही वार्ता जाण निघाले विवाह योजना लक्षण मंगळ कार्याचे ते दवा हिमालयाची आत्मजा ती योजली मंगल काजा तेव्हा देव दानव मानवा भोजा पाचारण पाठविले तेने करुणी दक्षागार भरुनी निघाला सुरवर मानवी दक्ष हरिहर सभास्थानी बैसले मंडळी ऐसी सर्वांसहित बैसली असे पार्वती त्यात मंगलकला करुणी मंडपात मिरवत असे नोवरी परी ते नोवरी स्वरूप खानी की चंद्रकला नक्षत्र गणी तेजाला जैसी सौदामिनी उजळपणा कराया की सहस्र विद्युलतांचा पाळा ऐक्यपणे झाला गोळा सुरवरी घनमंडळा चमकपणी शोभवी की अर्क प्रत्यक्ष दीक्षा बाळ सभासद मिरवे केवळ तयाचे प्रतिबिंब व्योमी जळ ब्रह्मांड कुंडी अर्क हा ऐसिया परी लावण्यता सभेत मिरवे जगन्माता ते स्वरूप देखुनी नाभिसुता कामानळ दाटला कामविरह चपळवंत नेने विचार समयोचित स्थान सोडून इंद्रियात लिंगा माझी पातला तै विधीचा विरह काम अधीरपणी द्रवला उत्तम मही प्राप्त होता मनोधर्मे संकोचला विधितो बैसल्या ठाईच करून रे तरगडी येले मही कारण तै आगळे 60 सहस्र पूर्ण भाग झाले रेताचे तै साठवली जीवदशा रेती झाल्या अपार प्रवेशा 60 सहस्र ऋषी वेशे वालखिल्ले भागी मिरवले परी एक आगळा होता भाग तैसाची राहिला तेथे चांग सेवक झाडी मही अंग केरसमानी मिसळला उपरी सरता मंगळ नेम केला होता लज्जा होम केरानी तयाचे भस्म सेवक सानिती सरितेत पडता सकळ मेळ सर्वरिताचा सांडुनी मळ केर मग उगवणी तळ निर्मळपणी वर्तला मग तो जळी ढळढळीत तरुणी प्रवाही वाहत जात तो वाहता अकस्मात कुशवेष्टनी आतोडला तै जल लहरीचे नेटे करून कुशवेष्टीत पडे जाऊन तेथे लोटता बहुत दिन कुशमुळ्यांनी वेष्टीला या परिभोवता दिवशी ईश्वराज्ञा अवतारक्रमासी पिप्पलायन त्या रेतासी नारायण संचरला परी कैसे रीती रोही सावजी विपिनी असती तो मेळ त्या कुशवेष्टी प्रती उदकपाना पातला त्यात रोहिणी ऋतुवंत मूत्रस्रवली प्रत्यक्ष रक्त ते भेदुनी वीरे व्यक्त रेतवाडी लागले कुशबेट परमभुवन तया माझी हे सगन वाढी लागता स्वेदज विधान कीटकन्याये करोनिया अंडज जारद श्वेतेज प्रकरण ऐसी जीवा उत्पत्ती स्थाने असो या विधाने करोना मूर्ती रचिली नवमास देह वाढता सबळवंत कुशमूळ झाले त्रुटीत मग ढाळपणी महीवरती बाळ दृष्टीसी ते आले तो त्या ठाई अकस्मात सत्यस्रवा विप्र भागीरथीत एवोनिया दर्भानिमित्त कुशवेष्टी विलोकी तो विप्र असे परम सुशीळ पुनितग्रामी तयाचे स्थळ तेथे येता दृष्टी बाळ पाहिलेसे ते दवा
देखिले परी दिदीप्यमान अर्क तेजे परम सगुण की प्रत्यक्ष चंद्रकळा जिंकून अनिता झाला त्या ठाई की अनंत मस्तकीचा मणी विसरूनी गेला ते स्थानी ऐसे भासले विप्रामणी अति तेजस्वी चकचकाटे चित्ती म्हणे हे बाळ कोणाचे आहे तेज पुंजाळ की उरशी उदर कमळ टाकून गेली असे की राजबीज मनमोहन जळदेवती दृष्टी पाहून आणिले मातेच्या शेज येऊन आपले स्थानी न्यावया तरी याची पुन्हा माता येऊन भेटेल कधी आता परिप्रेम रहित लोभ ममता टाकून ती गेलीसे ऐसा तर्क वितर्क करीत परी तो बाळानं लावी हस्त कैसे न्यावे म्हणून मनात पुढील अर्थ दिसेना ती वितर्के भेदले मन परी मोहे वेष्टले पंचप्राण चित्ती म्हणे कैसी सोडून बाळा लागी जावे हो अरण्य कर्कश तीर भागीरथी सावजे येती उदकाप्रती दृष्टी पडता तयाची क्षिती घात करतील बाळकाचा ऐसे मोहे चित्ती जल्पुन परिस्पर्श न करी भये करून चित्ती म्हणे नेनो संधान कैसे आहे कळेना ऐसे प्रकरणी शंकित मानस बाळा निकट उभा असे परिस्वर्गीचे देव सती डोळस देखते झाले तयासी बाळक करीतसे रुदन हस्तपादा ते नाचवून ते स्वर्गी सुरवर पाहून नमन करीती भावाने म्हणती हा पिप्पलायन नारायण आजी देखील तयाचे चरण तरी आजीचा दिन परमसुदिन कृत्य झालो की मग सर्वत्र करून जय जयकार वर्षिते झाले कुसुम भार कुशविष्टित कुसुमे अपार खचुनिया पारी येली विपर बाळाच्या अंगावरून कुसुमे अप्रेमित कारुणी टाकी करी कुसुमा लागोनी परी नसरे म्हणून दचकला चित्ती म्हणे कैसे बाळ प्रकरण पिशाच करणी येते दिसून अकस्मात येऊनी कुसुमगण कोणी करुणी वर्षती ऐसा भय स्थित होऊन चित्ती पळू लागला नगरवाटी कैचे दर्भ चरण संपुटी अति कळूनी पळत असे ते पाहुणी सूर समजती गदगद हास्य करीती सत्यश्रव्यासी पळतो म्हणती उभा उभा पळू नको ते सत्यश्रवे शब्द ऐकून परम घाबरला पडे उलथून चित्ती म्हणे पिशाच येऊन भक्षावया धावले ढळढळीत भरले दोन प्रहर खेळी निघाले महीवर कैसे बाळकते प्राणहर पिशाच कृत्ये मिरवला ऐशा वितर्क कल्पना आणूनी पळत आहे प्राण सोडूनी पडता मैते उलथुनी पुन्हा उठूनी पळतसे सुरवर उभा उभा म्हणती तो त्या ते न दिसे क्षिती परिशब्द सुस्वर होती पिशाच सत्य ही आहे मग स्वर्गस्थ सुरवर शब्द सोडूनी नारदाते बोलती वचनी स्वामी तुम्ही जाऊनी सत्यश्रवते सुचवावे हा परमभ्याड ब्राह्मण सत्यवादी परी करी पलायन तरी त्याचा संशय छेदून टाकुनी बाळ त्या देईजे ऐसी सुरवर कमलोद्भव सुता बोलताची महाराज होय निघता ब्रह्मविना घेऊन हाता महीवरती उतरला हा आपले स्वरूपाचा लोप करून मानवेशी दिव्य ब्राह्मण सत्यश्रवाचे पुढे जाऊन उभा राहे मार्गात तो सत्यश्रवा भयभीत मार्गी पळता श्वास साडित पडत झडत मुनी जेथे येऊन तेथे पोहोचला प्राण झाला कासा विसमुखी न निघे श्वासोच्छ्वास ते पाहुनी नारद त्यास बोलत झाला महाराजा म्हणे महाराजा किमर्थी घाबरलासी काय पंथी एरू म्हणे प्राणा होती आजी झाली होती की दर्भानिमित्त गेलो सरिते तीरा पिशाच कळा तेथे पाहिली चतुरा बाळवेशे मी मोहिलो विप्रा मीची म्हणून टिकलो परी अकस्मात अपार कुसुमे तेथे पडत ते पाहून या भयभीत होऊन या पळालो परी मागाहून अपार शब्दे पिशाचगण येऊन उभा राहा ऐसे म्हणून वारंवार ऐकितो मी परी मी न पाहे मागे पडत झडता आलो लगबगे ऐसी कथा सांगो पांगे झाली असे मज विप्रा मग नारदे धरुणी त्याचा हस्त तरु खालती नेऊनी त्वरित बैसवणी त्या स्वस्थ चित्त वृत्तांता ते सांगत असे म्हणे विप्रा ऐक वचन तू होतासी कुश बेटा कारण तेव्हा तुझं म्या विलोकुन ऊर्ध्वदृष्टी पाहिले परी अंबरात मजदृष्टी पडली सुरवर दैवते त्यांनी कुसुमे घेऊन हातात तुझवरी झोकेली याचे कारण तुझ बोलाविले नामाभिधाने एरी म्हणे माझीची नाम सत्यश्रेवा म्हणताती
नारद म्हणे असो कैसे सत्यश्रवा नाम तुझ वसे म्हणून पुकारित होते देव तैसे भूतचेष्टा नसे बा. तरी सत्यश्रवा तुझे नाम कोठे आहे तुझे धाम नाही ठाऊक आम्हा ग्राम कोणा आहे सांग पा. असोई तुके त्याशी विचारून पुढे बोलला एक वचन बाळा लागी सदनी नेऊन करी बाळन प्रीतीने ऐसे बोलून आणिक बोलले की हे बाळक ब्रह्म ठेले पिप्पलायन नारायण जन्मले अवतार प्रगट झाला. तरी सकळ संशय साडून बाळनी सदना लागून याचे करिता संगोपान सकळ सिद्धी साधती. ऐसे सुरवारांचे बोलणे विप्राम्या इथून ऐकले काने असत्य मानू नको जाणे देव सर्व ही बोलती. सत्यश्रवा विचार मानसी स्वर्गात नम नाम काय माहितीसी हाची संशय धरून चित्तासी क्षण एक तिष्ठतसे. करुणी पाहे ऊर्ध्वदृष्टी तो देखील अपार देव थाटी परी नारद कृपेची सर्व हातोटी देवदृष्टी पडियेले. मग नारद बोले तुका विमान म्हणे विप्रा बोलसी सत्यवचन माझे दृष्टी सुरवरगण येथून ह्या दिसती पै. तरी विप्रा ऐक सत्यवचन येई माझ्या समागमे करून कुशविष्टीतील बाळ उचलून मम करी ओपिका. ऐसे बोल ऐकता अवश्य म्हणे संवत्सर पिता मग नेऊनी सत्यश्रवाचे हाता बाळका कारणे ओपिले. सत्यश्रवा ते नारदे ओपुनी बाळ तेने योगे मन सुढाळ पोटी आनंद भरुनी सबळ बाळ हृदयी कवळी तसे. बाळ ओपुनी नारद मुनी बोलत झाला तया लागुनी सत्यश्रव्या बाळ नामी चरपट ऐसे पाचारी. चरपट नामी बाळ गुणी सुरवर बोलले आहेत वाणी ती ऐकली निज श्रवणी तरी हेची नाम ठेवी का अवश्य म्हणून सत्यश्रवा. येत झाला निकट आपल्या गावा एरीकडे नारद देवा स्वर्गी जाऊनी संचरला. सांगता सकळ देवा वृत्तांत स्थान गेले देव समस्त एरीकडे स्वसदनात सत्यश्रवा संचरला. ग्रहिकांता चंद्रा नामी अति लावण्य धार्मिक लक्ष्मी पतिव्रता ती अपार नेमी किती अनुसूया दुसरी. तिचे निकट सत्यश्रवा उभा रावणी बोले बरवा म्हणे कामिनी दर्भ मिळावा. गेलो होतो काननी ते अवचट लाभ झाला सुते तू ते दैवे दिजला. तरी पालन करुनी नाम याला चरपट ऐसे पाचारी. तायाचे योगे करून सुरवरांचे पाहिले चरण मग मुळापासून सकळ कथन कांतेपाशी वदला तो. कांता ऐकुनी वर्तमान तुकावी तसे आनंदे मान म्हणे दर्भ भावे सिविता विपिन वंशलता सापडली की खापर विंचू जाता अवनी तो सापडला चिंतामणी. तेवी तुम्हा दैवे करुणी बाळ लाभले महाराजा की भूतपूजा वया मसनवटी जाता लक्ष्मी भेटे वाटी. तेवी तुम्हा काननपुटी बाळ लाभ झाला असे की दगड उलथायचे मिशे दैवे लाभला चोख परिस. तेवी तुम्हा लाभ सुरस बाळ लाभ झाला असे की सहज मरकट धरू जाता गाठ पडली हनुमंता. तेवी तुम्हा दर्भ भावार्था बाळ लाभ झाला असे. ऐसे मनोनी चंद्रा नारी बाळ हृदयी कवळी करी परी अतिस्नेह चित्त समुद्री आनंद लहरी उठवीत. जैसा दरिद्री पिशून मनात निजे परी मांदूस सापडे त्यात मग आनंद तयाचे हृदयात कवन अर्थी वर्णिला. तेवी वाढवणी आनंद लहरी बाळाला आलिंगी चंद्रा नारी मग स्नान पान पयोधरी करुणी पालखाते हलवीतसे. चरपट ऐसे बोलूनी नाम गीत गातसे साधू सम. ऐसे सलील दावणी प्रेम अपार दिवस लोटले. सप्तवर्षपर्यंत पालन केले कालस्थित उपरे मौजी बंधन त्यात अति गजरे केले असे. मग करुणी वेद्याध्ययन शास्त्र विद्येत केले निपुण मीमांसादी सकळ व्याकरण न्यायशास्त्र पडविले. या परी कोणी एके दिवशी गमन करिता देव ऋषी सहज येत पुनीत ग्रामासी स्मरण झाले नाथाचे. मग आगंतुकांचा वेश धरून पाये सत्यश्रव्याचा आश्रम तो 12 वर्षांचा चरपट नाम महातेजस्वी दिसत असे. मग विप्रवेशे ते ग्रहभक्ती सारुणी पाहिली चरपट मूर्ती तो सुगम विद्येची दैदिप्य शक्ती तया देही देखिली. ब्रह्म रे तो दय प्राणी म्हणून बंधुत्व नारद मुनी त्या मोहाने सकळ करणे चरपटाची देखिली. परमतोष मानोनी चित्ती जात बद्रिकाश्रमा प्रती
तो आत्रे आणि मच्छिंद्र जती निज दृष्टी देखिले. मग भावे करुणी तये वेळा उभयंताशी जाऊनी भेटला. त्या ते पाहुणी लोट लोटला चित्त सरिती प्रेमाचा. निकट बैसुनी तायांची पंगती पळी एकाग्री मिळाला चतुर्थ शक्ती. मच्छिंद्रनाथ अपर्णापती दत्तात्रेय चतुर्थ तो. परी हे चौघेही एकाभ्यासी दीक्षावंत पूर्ण संन्यासी. वैष्णवनामी भागवत देशी प्रतापार्क तयांचा. की निधी परिस चिंतामणी की चौथा कौस्तुभ वैडुरे खानी. ऐसे चौघेही एकासनी विराजले एकदा ते. वार्ता लता अपरिमित तो चरपट वार्ता निविधिसुत मुळापासून पूर्ण कथित त्रिवर्गात सांगितले. वार्ता ऐकता आदिनाथ श्री दत्तात्रय बोलत की तुम्ही नारायणात सनात करू इच्छिले. तो पिप्पलायन नारायण अवतार मिरवला चरपट नाम. तया आता सनात करून कल्याणरूपी मिरवाल. ऐसे बोलता उमा रमण बोलत झाला अत्रि नंदन की महाराजा पश्चातापावीन हितप्राप्ती मिळेना. तरी चरपटाते पश्चातापे मानला नाही जंवरी बापे. त्यावरी अनुग्रह लोपे माझ्यावरी मिरवत असे. यावरी बोले नारद मुनी हे अवधूत बोलसी वाणी. तरी चरपटाचे अंतःकरणी पश्चाताप मिरवेतो. परी तुम्ही जीवासम भावे चरपट भागी मिरवा सदय. तो पश्चाताप उदय चरपट देही करीतो मी. ऐसे बोलोनी अवधूता प्रती पाहिली शीघ्र लुप्त ग्रामक्षिती. पवित्र होऊनी विद्यार्थी सत्यश्रव्य ते भेटला. म्हणे महाराजा गुरुवर्या मी विद्यार्थी विद्याकार्या. तरी मजवरी करुणी दया विद्यारत्न ओपावे. मग अवश्य म्हणून तो ब्राह्मण अभ्यास विद्ये कारणे. कुलंब ऐसे स्वदेहा नामाने सत्यश्रव्या वदलासे. कुलंब नामे नारद मुनी आणि चरपट नामे करुणी. उभयंता बैसुनी एकासनी अभ्यास करीती सद्विद्या. परी कोठेही न लागे ठिकाण. तो अवसरी आला दैवे करून. तया ग्रामी एक यजमान पाचारावया पातला. त्याचे ग्रही प्रयोजन करणे होते ओटी भरून. तो ग्राम जोशी म्हणून पाचारावया पातला. पातला परी सत्यश्रवा बैसला होता अर्जुनी देवा. मग चरपटा सांगुनी मनोभावा नारदासह पाठविला. चरपट जाऊनी तयाचे धामी विधी उरकला मनोधर्मी. उपरी यजमान दक्षिणा पाणी येता झाला महाराजा. नारदे पाहुनी या संधी स्मरण झाले पूर्वविधी. चरपट मनी कल नव्हता कधी परी नारदे योजिला. बैसले होते कार्या लागोनी तो नारद बोले चरपटासी क्वानी. दक्षिणा न घेता तू गुणी योग पुरुषा योग ज्ञाना. जरी तू दक्षिणा हाती घेसी तरी योग्य न वाटे आम्हासी. आपण उभयंता अज्ञान विद्यार्थी भागाभाग समजेना. तरी उगलाची चाल चरपटा उठवणी. सत्यश्रव येईल तव दक्षिणा घेऊनी. चरपट म्हणे रिक्त हस्ते करुणी कैसे जावे सदनासी. नारद म्हणे तू दक्षिणा घेसी परी अमान्य होईल तव पित्यासी. एरु म्हणे कसरतेसी करुणी दक्षिणा घेईन मी. कसरत करुणी सवाई पाडे द्रव्य ठेविता ताता पुढे. मग तो काय बोलेल वाकुडे भलेपणा दाविल की. तो ती दक्षिणा अतिसान नव्हती उभयंताच्या स्वरूपाप्रमाण. तेने करून चरपट म्हणे खिन्न झाला धार्मिक तो. ऐसे उभयांचे झाले भाषण. तो यजमान आला दक्षिणा घेऊन. चरपटा हाती देत भिजवून अल्पदक्षिणा पाहतसे. आधीच नारदे कळ लावणी ठेवली होती अंतकरणी. त्यावरी लघु दक्षिणा पाहुणी कोप अत्यंत पावला. नारदे भाषणापूर्वीच बीज पेरुनी ठेविले होते सहज. कोपतरू फळ विराज कल उत्पन्न झाला पै. मग बोलता झाला यजमानासी म्हणे तुम्ही ओळखिले नाही आम्हासी. कवन कार्य कवन याचकाशी द्यावे कैसे कळेना. यजमान म्हणे ऐक भटा याचका पैका द्यावा मोठा. परी दाता असेल करंटा मग याचके काय करणे. एरी म्हणे सामर्थ्य असता तरी प्रवर्तावे कार्यार्था. ऐसे परी बोलता उभयंता कल अपार वाढे. नारद तिथुनी निघोनी सत्यश्रवा विप्रा जवळी येऊनी. म्हणे दुखविला यजमान गुणी धडगत मज दिसेना. असंतुष्ट द्विज नष्ट ऐसे बोलती सर्व पाप वरिष्ठ. तरी चरपटाने केले भ्रष्ट यजमान कृत्य सर्वस्वी. आपण याचक संतुष्ट वृष्टी.
सदा असावे गौरयुक्ती, आर्जव केली आकारे घडती, न घरे तेची महाराजा. ऐसे बोलती नारद मुनी, कोप चढला सत्यश्रव्या लागुनी. तत्काळ देवार्चन सोडूनी, यजमान ग्रही पातला. तो यजमान आणि सुत बोल बोली ऐकली समस्त, तेही पाहुणे साक्ष्यवंत अति कोप वाढला. जैसा आधीच वैश्वानर, त्यावरी सिंचिले स्नेह अपार, की उन्मत झाली या पान मधीर. त्यावरी संचार भूतांचा, त्याची न्याय सत्यश्रवा. कोपानळी चढला बरवा, येताची चरपटमुखी रवा. करपुटाने काढी तसे, ताड नव्हता मुखावरती. चरपटही पडला क्रुधा होती, आधीच बोलता यजमाना प्रती. क्रुधादके भिजलासे, त्यावरी चरपट नेत्री. क्रोधाचे पूर लोटती, मग सर्व ते गुणी. क्रोधे जलपती गावाबाहेर निघाला. गावाबाहेर भगवती दुर्ग, जावणी बैसला गुप्त मार्ग. पश्चातापे झाला योग, मना माझी दाटेना. हे करे नारद मुनी, अंतरसाक्षी सर्व जाणोनी. दिव्य भव्य विप्रप्राज्ञी, वेश द्वितीय नटलासे. हो उनी दिव्य ब्राह्मण, दुर्गालयी आला दर्शना म्हणून. भगवती ते नमस्कारून, सरपटा समीप बैसला. म्हणे कोणजी का होयेत बैसले, आहा चिंता स्थित. ए रे ऐकोनी सकळ वृत्तांत, तयापाशी निवेदी. ऐकोनी चरपटाचे वचन, म्हणे पिसाट झाला ब्राह्मण. ऐसा क्रोधे पुत्रा लागून, दुखविले वृद्धाने. आपुले चरणी चरण संपुट, पुत्रा पायी येता नीट. मग पुत्र मर्यादा रक्षणी चोकट, महात्मे आपुले रक्षावे. ऐसी चाल जगतात प्रसिद्धपणी आहे वर्तत, तरी मती मंद तो वृद्ध निश्चित. बुद्धिभ्रष्ट म्हणावा, तरी ऐशियाचा संग तेजून. तू सेवावे महाकानन, परतुनी त्याच्या वदना वदन. दावू नये पुत्राने. ऐसे बोलता नारद मुनी, चरपटा क्रोध अधिक मनी. दाटला पश्चातापे करून, अधिकोत्तर नेटका. मग त्या विप्रा लागी बोलत, म्हणे मम ग्रही जाऊन गुप्त. कुलंब नाम विप्र यथार्थ, पाचारुणी आणावा. त्या ते घेऊनी स्वसंगती, आम्ही जाऊ विदेशाप्रती. पाहुणी सबळ सद्गुणमूर्ती, विद्या सकळ अभ्यासू. अवश्य म्हणून तो ब्राह्मण, भगवती दुर्गा बाहेर येऊन. त्या स्वरूपा लोप करून, कुलंबवेश नटलासे. पुन्हा त्यापाशी शीघ्र येऊन, केली चरपटा लागी देखन. म्हणे पिसाट झाला तो ब्राह्मण, हिताहित कळेना. तरी ऐसी या क्रोधापासी, आम्ही न राहू निश्चयसी. तरी अनिक गुरु पाहुणी म्हैसी, विद्ये लागी अभ्यासू. ऐसे बोलता कुलंब वचन, अधिकोत्तर चरपट मन. पश्चाताप दाटून कुलंब चित्ती मिरवला. म्हणे सख्या अन्य क्षेत्रासी, आपण राहुनी उभयंतासी. दोघे एकची मार्गासी, वर्तणुकी राहूया. करू एक चित्ते आपणास, पडणार नाही दुःखलेश. गुरु संपादुनी निशेष, विद्ये लागी अभ्यासू. ऐसे बोलता चरपटासी, अवश्य म्हणे विधिसुत त्यासी. तत्काळ सांडून या नगरासी, मुनी राज उठला. मग चरपटानी नारद मुनी, उभयता चालिले मार्ग लक्षुनी. पांच कोश लंगितावनी, नारद बोले तयाते. म्हणे सखया ऐक वचन, आपण पाहू बद्रिकाश्रम. श्री बद्रिकादारा नमून, काशी क्षेत्री मग जाऊ. ते क्षेत्री विद्यावंत विप्र आहेत अपरिमित. कोणी आवडेल जो चित्तांत, विद्या त्याशी अभ्यासू. ऐसे बोलता कुलंब चरपटा प्रत, अवश्य म्हणे विप्रपुत्र. मार्ग धरुणी बद्रिकाश्रमाते, पहावया चालिले. मार्गे विकरुणी भिक्षाटन, पाहते झाले बद्रिकाश्रम. केदारेश्वर देवालयात जाऊन, बद्री केदार नमियेला. नमिता उभये श्री केदार समर्थ, तो प्रकट झाले मच्छिंद्र दत्त. ते पाहुणी विधी सुत, तयापाशी पातले. दत्त चरणी ठेवणी माथा, आणिक नमी मच्छिंद्रनाथा. ते पाहुणी सरपटी तत्वता, तोही वंदी उभयंताशी. सरपटे उभयता करुणी नमन, पुसतसे तो कुलंबा कारण. म्हणे महाराजा हे कोण, उभयंता असती पै. नारद म्हणे ओळखी नैनी, अत्रिसुत हा दत्तात्रय मुनी. आणि मच्छिंद्र दत्ती ऐकसी कानी, तोची असे हा ब्राह्मणा. यानंतर मी देव ऋषी, नारद म्हणती या ध्यासी. तव कार्यार्थ कुलंब वेशी, मानवदेही नटलो मी. ऐसे ऐकता चरपट वचन, कुलंब चरणी माथा ठेवून. म्हणे महाराजा स्वरूप दावून, सनात करी मज आता.
नारद म्हणे ऐक वचन आम्ही स्वरूप दाऊ त्रिवर्ग जान परिबा गुरु प्रसादाविन न देखवे गा तुझ लागी तरी गुरुप्रसाद मंत्र कानी री गावा होताची ध्यानी मग आम्हीच काय दिसती त्रिभुवनी ब्रह्मस्वरूप होशील तू. यावरी बोले चरपटनाथ कोणता पाहू गुरु येत तुम्हापेक्षा प्रतिष्ठावंत भुवन त्रयी असेना तरी मज अनुग्रह द्यावा येते करावे स्वरूपे सनात माते. नारद म्हणे दत्तात्रया ते कारण आपुले संपादा. ऐसे बोलता नारद मुनी श्री दत्तात्रय कृपा करुणी ठेविता झाला वरद पाणी चरपट मवळी ते दवा संकल्पित स्थित तनु मन काया वाचा जीवितो प्राण चित्त बुद्धी अंतकरण घेतले गोवणी संकल्पी मग वरदहस्त ठेवणी मवळी करणी ओपिली मंत्रावळी ओपिताची अज्ञान काजळी फिटून गेली तत्काळ ब्रह्मदर्शन खुना व्यक्त हो तशी देखील सत्यत्व तेथ लखलखित तेज अद्भुत मित्रापरी भासले की औदुंबरीचा ठाव सांडून मिरवती पृथ्वीवरून ते विविधी पुत्र वसुनंदन तेजे करुणी गैंवरले ते चरपटे पाहुणे तेजो सविता त्रिवर्गात चरणी ठेविला माथा तो अवसर पाहुणी तत्वता उमाकांत प्रगट होता अपर्णापती चरपटा सांगे मच्छिंद्र जती दशकरण नमिका कृपामूर्ती भेटावया आला असे ऐसे ऐकता चरपटनाथ शिवा नमितसे आनंद भरित मग दशकर कवळुनी हृदयात मुखा लागी कुरवाळोनी म्हणे अत्रिसुता विद्या सांगावी चरपटनाथा नवांच्या गणी करुणी सरता नाथपंथी मिरवी का अवश्य म्हणून अत्रिसुत चरपटासी विद्या अभ्यासित सकळ शास्त्री झाला ज्ञात उपरी तपा बैसविला मग नागपात्री अश्वत्थी जाऊन 12 वर्ष वीर साधन 9 कोटी 7 लक्ष रत्न शाबरी कवित्व पै केले या परी मंत्रविद्या करून मिळविले सुरवर मंडन स्वर्ग देवता तोषवून विद्यावरू घेतला मग श्री गुरु अत्रिसुत सेवित झाला गिरनार पर्वत एरीकडे चरपटनाथ तीर्थावळी चालिला श्री रामेश्वर गोकर्ण महाबळेश्वर जगन्नाथ हरिहरेश्वर काशी मनकर्णिका विश्वेश्वर तिथे सेवित चालिला तीर्थेकरिता अप्रेमित सचिष्य नव झाले त्यात ते नवशिष्य प्रख्यातवंत सिद्ध कळा जानती राघव सिद्ध बाळ सिद्ध गोकाट सिद्ध जाबू सिद्ध नैमितिक सारेंद्रक वृक्ष प्रसिद्ध द्वारभैरव रणसिद्ध तो ऐसी चरपटाचे नवसिद्ध वर्ण शाबरी विद्यत असती पूर्ण 84 सिद्ध नवापासून उदयवंत पावले योगी सारंगी निजानंद नैन निरंजन यदु प्रसिद्ध गैवन क्षुद्र कास्त सिद्ध रेवणनाथाचे असती पै उरेश सुरेश धुरेश कुहर केशमर्दन शुद्ध कपूर भटेंद्र आणि कटभ्रवा साबर हे नवसिद्ध भर्तरी नाथांचे दक्षेंद्र आणि अनिर्वा और अप्रोक्ष कामुकारनव सहनसिद्ध प्रसिद्ध दक्षलायन देवसिद्ध पाक्षेंद्र साक्ष मच्छिंद्राचे सिद्ध हे निर्णयार्णव हरदंतान भूमान उक्षे कृष्ण पलायन हेमाक्षेत्रात रत्नागर नाम गोरक्षाचे हे असती विनय भास्कर दत्त घात पवन भार्गव सुक्षार्णव यथार्थ कविटशवी वदम प्रोक्षित नव जालिंद्राचे हे असती शारुक वालुक शर्भ सहन प्रोक्षित शैभ्र कोकिल नाम कोस्मित वाच संपत्तीने नवही पूर्ण कानपाचे हे असती या परी चौरंगीचे 6 सिद्ध लोम भ्रार्तरक चिरकाल वृंद नारायण काळिका सावरजी प्रसिद्ध चौरंगीचे असती पै मीननाथ अर्मंगीनाथ यांचे 6 सिद्ध सिद्धिवंत सुलक्षा लुक्ष मोक्षार्णव समर्थ द्वार भद्राक्ष 6वा एकूण 84 सिद्धांचा झाडा पूर्ण ग्रंथी वदला धुंडी नंदन मालू नरहरीचा वंशिक पूर्ण सेवकासे संतांचा स्वस्ती श्रीभक्ती कथासार समर्थ गोरक्ष काव्य किमेगार सदा परिशुक भाविक चतुर अष्टत्रिशंतिमोध्याय गोडा श्रीकृष्णार्पमस्तु.
सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर ओटी शेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळांची जय देव जय मंगलमूर्ती हो श्रीराजमूर्ती दर्शन मात्रे मन स्वर्णे मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय रत्न खचित भरा तुझ गौरी कुमरा चंदनाची ओठी कुमकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभतो बरा रुंजून तीनु पुरे चरणी घागरिया जय देव जय मंगलमूर्ती हो श्रीराजमूर्ती दर्शन मात्रे मन स्वर्णे मात्रे मन कामना पूर्ती जय देव लंबोदर पीतांबर फणीवर बंदना सर सोंड वक्र तुंद्रेत्नी नैना दास रामाचा वाटपाय सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर बंधना जय देव जय मंगलमूर्ती हो श्रीराजमूर्ती दर्शन मात्रे मन स्वर्णे मात्रे मन कामना पूर्ती जय देव झालीन लोटांगण वंदीन चरण डोळ्यान पायीन रूप तुझे प्रेमे आलिंगन आनंद पूजन भावे ओवाळीन म्हणेन नाम तुमेव माता पिता तुमेव बंधु सखा तुमेव विद्या तुदलम तुमेव सर्वं मम देव कायेन वाचा मनसेंद्रिये वा बुद्ध्यात्मा वा प्रकृती स्वभावा करोज्ञि यज्ञं सकल परस्मै नारायणामि समर्पयामि अच्युतं केशवं राम नारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरे श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचंद्र भजे हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे हरे